हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण प्रॅक्टिस सेट 5.3 मधला सिम्प्लिफाय सॉल्व करणार आहे. तर पहिला क्वेश्चन बघूयात काय आहे. 2a + b³ - 2a - b³. आता तुम्हाला फॉर्म्युले माहिती आहेत, a + b³ आणि a - b³ फॉर्म्युले माहिती आहेत. तेच इथे आपल्याला अप्लाय करायचे आहेत आणि हे क्वेश्चन हा सिम्प्लिफाय करायचा आहे. सो हे करून घेऊ आपण. आता हा पहिला कुठला येणार आहे, a + b चा फॉर्म्युला येणार आहे. सो आपण इथे लिहून घेऊ. आता इथे बघा a काय आहे, a म्हणजे काय आहे 2a आहे आणि b म्हणजे bच आहे. ठीक आहे. सो इथे काय येणार आहे 2a³ + 3a² असा फॉर्म्युला आहे आपला, बरोबर. सो 2a² + 3ab², a किती आहे इंटू 2a आणि b² इंटू b², बरोबर, प्लस b³. हे झाला फर्स्ट आपला, हे झालं 2a + b ब्रॅकेट क्यूबचं झालं. आता मायनस मायनस मायनस, आता हे परत काय येणार आहे 2a - b³ 2a ब्रॅकेट क्यूब. आता इथे पहिलं येतं मायनस 3a किती आहे 2a आणि b किती आहे bच आहे. सो 2a² प्लस 3a 2a आणि b² आणि पुढे काय आहे -b³ आहे. ठीक आहे, बरोबर आहे, इथपर्यंत कळलं आहे. आता हे ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचे. आता पहिला ब्रॅकेट आपण सॉल्व करून घेऊयात. सो 2a³ म्हणजे किती येणार आहे 8a³ येणार आहे, प्लस आता 3 इंटू हे 2a² काय होणार आहे 4a² होणार आहे. सो आपण हे पण मी लिहून घेते आधी, 3 इंटू 4a² b प्लस 3 इंटू 2 किती होणार आहे 6ab² प्लस b³. हा एक ब्रॅकेट झाला आपला. आता मायनस हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊयात. स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व करू म्हणजे चुकणार नाही. 8a³ मायनस हे किती आहे परत 3 इंटू 4a² b प्लस 3 इंटू किती 2 होणार आहे 6ab² मायनस b³. ठीक आहे. आता हे ब्रॅकेटच्या बाहेर काढूयात आपण. तर ब्रॅकेटच्या बाहेर काढताना बघा 8a³ प्लस हे किती येणार आहे 3 4 जा 12a² b प्लस 6ab² प्लस b³ मायनस 8a³. आता इथे बघा हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार आहे. सो प्लस किती येणार आहे हे 12a² b, हे मायनस आणि हे प्लस काय होणार आहे मायनस होणार आहे. सो मायनस 6ab² आणि हे मायनस आणि हे मायनस काय होणार आहे प्लस होणार आहे. सो प्लस b³. इथपर्यंत कळलं आहे. आता ह्याच्या पुढे 8a³ बघा साईन काय आहे 8a³ आणि -8a³ आहे. सो हे दोन कॅन्सल होणार आहेत या दोन्ही टर्म. त्याच्यानंतर 6ab² आणि -6ab² या दोन टर्म कॅन्सल होतील. मग हे जे उरलेलं आहे ते आपलं आन्सर आहे. सो 12. आता दोन सारख्या टर्म कुठल्या आहेत 12a² b आणि 12a² b, बरोबर. सो ह्याचा आन्सर काय येणार आहे 24a² b आणि b³ इथे b³, बरोबर. या दोन सारख्या टर्म आहेत. तर ह्यांचं काय होणार आहे ह्याची ॲडिशन होणार आहे. सो 2b³. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. 3r - 2k ब्रॅकेट क्यूब प्लस 3r + 2k म्हणजे हे a - b आहे आणि हे a + b आहे. सो हे फॉर्म्युलाप्रमाणे आपण राईट करू. आता इथे बघा परत a म्हणजे काय आहे 3r आहे आणि b म्हणजे काय आहे 2k आहे. फक्त ह्या इथे मध्ये हे -2k आहे आणि इथे +2k आहे. आता a - b चा फॉर्म्युला आपण सॉल्व करूयात. a - b च्या फॉर्म्युलाने a - b ब्रॅकेट क्यूब काय येणार आहे 3r³ मायनस 3 इंटू a² म्हणजे 3r² इंटू b, बरोबर, प्लस 3ab². सो 3a किती आहे 3r आणि b² म्हणजे 2k² आणि काय आहे परत मायनस b³ 2k चा क्यूब, बरोबर. आता हे खालचं ह्याचं ब्रॅकेट मी इथे खाली लिहून घेते कारण इथे ती जागा पुरणार नाही. हां, आता हे 3r. सो हे 3r ब्रॅकेट क्यूब प्लस 3a² b प्लस 3a
बी स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे 2k क्यूब. बरोबर, इथपर्यंत कळलं आहे. आता हे सॉल्व करून घेऊ. आधी ब्रॅकेटमधलं सॉल्व करून घेऊ आणि मग ब्रॅकेट सॉल्व करूयात. मोठ्या ब्रॅकेटमधलं आधी सॉल्व करून घेऊ. सो हे काय येणार आहे, मोठ्या ब्रॅकेटमधलं 3r क्यूब. तर 3चा क्यूब काय आहे 27r क्यूब. बरोबर, मायनस आता इथे किती येणार आहे बघा, इथे 9 येणार आहे. 3चा स्क्वेअर काय येणार आहे 9. सो 9 थांबा आपण ते सिम्प्लिफाय करून घेऊ. 3 × 9r स्क्वेअर × 2k प्लस 3 × 3 इज 9 × 2 इज 18. सॉरी 18 नाही, 3 × 3 इज 9 × 4 येणार आहे. बरोबर, सो हे आपण लिहून घेऊ आधी 9r × 4k स्क्वेअर मायनस 8k क्यूब. बरोबर, हा ब्रॅकेट एक झाला. आता पुढचा ब्रॅकेट प्लस 3r क्यूब म्हणजे परत 27r क्यूब प्लस 3 × किती परत इथे आपण लिहिणार 9r स्क्वेअर × 2k प्लस 3 × 3 किती होणार आहे 9r × 4k स्क्वेअर प्लस 8k क्यूब. आता परत हे सॉल्व करूयात. खालचं 27r क्यूब मायनस आता इथे बघा 9 × 3 करायला लागेल आपल्याला आणि × 2 करायला लागेल. सो आय थिंक 9 × 2 = 18, 18 × 3 = 54. सो हे किती येणार आहे 54rk प्लस इथे बघा आता इथे प्लस 9 × 4 किती येणार आहे 36. सो 36rk स्क्वेअर. इथपर्यंत आलं. सॉरी हे इथे r स्क्वेअर लिहायचं राहिलं, rk स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनस 8k क्यूब तसंच राहणार आहे. आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व करू. प्लस 27r क्यूब प्लस 54r स्क्वेअर k प्लस 36rk स्क्वेअर प्लस 8k क्यूब. आता आपण ही टर्म ब्रॅकेटमधनं बाहेर काढूयात. तर आता ब्रॅकेटमधनं बाहेर काढल्यावर बघा 27r क्यूब मायनस 54r स्क्वेअर के प्लस 36rk स्क्वेअर मायनस 8k क्यूब प्लस 27r क्यूब प्लस आतमधलं सगळं साईन्स तसेच राहणार आहेत कारण इथे काय आहे प्लस साईन आहे. सो 54r स्क्वेअर के प्लस 36rk स्क्वेअर प्लस 8k क्यूब. आता इथे कॅन्सल बघा काय होणार आहे, इथे फक्त -54 बघा इथे -54 आणि +54 हे दोन कॅन्सल होतील. बाकी मायनस साईन कशाला आहे 8k क्यूबला आणि इथे 8k क्यूब, ह्याला मायनस आणि प्लस आहे. सो हे देन कॅन्सल होतील. बाकीचा आन्सर आपण लिहून घेऊ. सो काय खाली राहतं आहे आणि सेम टर्म्स कुठले आहेत, ही एक सेम टर्म आहे, ही एक आहे. सो 27 + 27 इज 54r क्यूब. बरोबर, त्याच्यानंतर कुठली राहते आहे टर्म 36 आणि 36 ही राहते आहे rk स्क्वेअर. सो प्लस 72rk स्क्वेअर. त्याच्यानंतर कुठली टर्म राहते आहे का नाही राहते, ह्याला आपण एक सेम साईन असं देऊयात खाली, मी तुम्हाला कळेल. ठीक आहे, सो हे आपलं फायनल आन्सर आहे. चला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 4a - 3 क्यूब आणि 4a + 3 क्यूब. सो इथे बघा a म्हणजे 4a आहे आणि b म्हणजे 3 आहे. सो आपण फॉर्म्युलाप्रमाणे लिहून घेऊयात. 4a क्यूब मायनस 3a स्क्वेअर म्हणजे 4a स्क्वेअर आणि b × 3 प्लस पुढे काय येणार आहे 3ab स्क्वेअर. सो 3a किती आहे 4a आणि b स्क्वेअर 3चा स्क्वेअर मायनस b क्यूब. सो 3 क्यूब. हा फर्स्ट आपला फर्स्ट याच्यातला झाला, ब्रॅकेटमध्ये हे फॉर्म्युला टाकून झाला. आता सेकंड काय आहे मायनस आहे. सो मायनस मी खाली लिहिते इथे, तुमचं जर वहीत मावत असेल तर तुम्ही पुढे लिहा. मायनस 4a क्यूब आता प्लस 3a स्क्वेअर × b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजे 3चा क्यूब. ठीक आहे, इथपर्यंत झालं आहे. सॉल्व करूयात आपण आता ब्रॅकेट.
सो 4a, 4चा स्क्वेअर क्यूब किती आहे 64a क्यूब मायनस, आता इथे बघा 3 इंटू, हे डायरेक्ट पण मी लिहू शकते आन्सर, पण मग हे तुम्हाला कळणार नाही कुठनं आलं. हे काय लिहायचं आहे 4 इंटू 4 किती होते 16a स्क्वेअर इंटू 3 प्लस, आता इथे किती आहे 3 इंटू 4a इंटू 9 मायनस 3चा क्यूब किती आहे 27. सो हा फर्स्ट ब्रॅकेट झाला. आता मायनस आपला दुसरा ब्रॅकेट आपण खालीच लिहूयात. दुसरा ब्रॅकेट काय आहे मायनस 64a क्यूब प्लस सेम आहे, सेम टर्म येणार आहेत, फक्त साईन चेंज होणार आहे 16a स्क्वेअर इंटू 3, सॉरी इथे मी बी लिहिलं का 3 प्लस हे किती होणार आहे 3 इंटू 4a इंटू 3चा स्क्वेअर म्हणजे इथे 9 मायनस प्लस 27 3चा क्यूब आला. आता इथे हे ब्रॅकेटनं बाहेर काढूयात. सो 64a क्यूब मायनस किती होणार आहे 16 इंटू 9, सो 16 9 जा 144a स्क्वेअर प्लस 4 3 जा 12, 12 9 जा 108a मायनस 27 मायनस, आता मी हे ब्रॅकेटमधनं बाहेर काढते हां, इथनं मायनस 64a क्यूब, आता हे मायनस प्लस काय होणार आहे मायनस होणार आहे. सो मायनस 144a स्क्वेअर, परत हे मायनस आणि हे प्लस, मायनस होणार आहे मायनस 108a आणि हे मायनस आणि हे प्लस परत मायनस होणार आहे. सो मायनस 27. आता आपण कॅन्सल करूयात हे, दिसतं सगळ्यांना आता. सो आता 64 आणि कुठले कुठले टर्म आपल्या कॅन्सल होणार आहेत 64a क्यूब आणि 64a क्यूब हे कॅन्सल होणार आहे. बाकी कुठलं कॅन्सल होणार आहे 108a, इथे प्लस साईन आहे इथे मायनस साईन, सो हे प्लस मायनस कॅन्सल होणार आहे. बाकीचं आपण ॲडिशन करून लिहून घेऊ. सो हे मायनस 144 आणि मायनस 144 आहे, सो हे काय येणार आहे मायनस 288a स्क्वेअर, दोघांना मायनस साईन आहे सो काय येणार आहे मायनस येणार आहे. आणि इथे पण 27 दोघींना मायनस साईन आहे सो मायनस 54. सो हे आपलं फायनल आन्सर आलं आहे. ठीक आहे, तर आपल्या ह्या नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये बघा ए म्हणजे काय आहे 5x आहे आणि बी म्हणजे 7y आहे. सो फॉर्म्युलामध्ये आपण जसं वापरतो तसं फॉर्म्युला घालून घेऊयात. 5x ब्रॅकेट क्यूब मायनस 3a स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर 5xचा स्क्वेअर आणि बी काय आहे 7y प्लस 3a म्हणजे काय आहे 5x आणि 7y ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी क्यूब म्हणजे कशाचा क्यूब 7yचा क्यूब मायनस हे प्लस आहे आता इथे प्लस 5x ब्रॅकेट क्यूब प्लस 3a स्क्वेअर म्हणजे 5xचा स्क्वेअर इंटू बी प्लस 3ab ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बीचा स्क्वेअर क्यूब म्हणजे 7yचा क्यूब. ठीक आहे, आता हे आपले ब्रॅकेट झालेत, आपण ब्रॅकेट सॉल्व करू आता. सो 5चा क्यूब काय आहे 125x क्यूब मायनस, आता इथे बघा मायनस 5चा स्क्वेअर म्हणजे 3 इंटू 25x स्क्वेअर इंटू 7y बरोबर प्लस 3 इंटू 5x इंटू किती येणार आहे 49y स्क्वेअर मायनस 7चा क्यूब किती आहे 343y क्यूब. हा फर्स्ट ब्रॅकेट झाला आपला. आता आपण सेकंड ब्रॅकेट सॉल्व करू. प्लस 125x क्यूब, सगळं आन्सर हे सेमच येणार आहे, फक्त साईन आपल्या सगळीकडे प्लस येणार आहे. सो हे लिहून घेऊ आपण पटकन 3 इंटू 25x स्क्वेअर इंटू 7y प्लस 3 इंटू 5x इंटू 49y स्क्वेअर प्लस 343y क्यूब. चला, सो हे 125x क्यूब, आता हे ब्रॅकेटमधून बाहेर काढूया सगळे, मायनस 525x स्क्वेअर वाय प्लस 735xy स्क्वेअर मायनस 343y क्यूब प्लस हे सगळे लिहून घ्यायचे प्लस इथे खालीच लिहिते मी कारण इथे जागा नाही आहे प्लस 125x क्यूब प्लस 525x स्क्वेअर वाय प्लस 735xy स्क्वेअर
प्लस 343y³ बघा हे वर खाली लिहिल्यामुळे तुम्हालाही समजायला सोपं जाईल. सेम टर्म सगळ्या कॅन्सल होणार आहेत. सो कुठल्या आहेत म्हणजे प्लस आणि मायनस कुठलं आहे हे कॅन्सल होणार आहे. सो -25 प्लस 25 कॅन्सल होणार 525. त्याच्यानंतर प्लस 343y³ आणि मायनस 343y³ हे कॅन्सल होणार. सो काय आन्सर येतं आहे 125 प्लस 125 250x³. त्याच्यानंतर प्लस 730 प्लस 730y केल्यावर येतं 1470xy². ठीक आहे. ह्याची जरा तुम्ही स्वतःहून सोडवायची प्रॅक्टिस करा. हवं तर व्हिडिओ पॉज करा आधी, तुम्ही सॉल्व करा आधी आणि मग बघा तुमचा आन्सर बरोबर येतं आहे का. ठीक आहे. पण ह्याची प्रॅक्टिस करा. हे प्रॅक्टिस केल्याशिवाय हे प्रॉब्लेम सॉल्व करता येणार नाहीत. तुम्हाला माझं शिकवायला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.